विद्यार्थी मित्रांनो, कालच्या लेक्चर्स मध्ये आपण बढती या तत्वाची चर्चा केलेली आहे किंवा कालपर्यंत आपण बढती या तत्वाची चर्चा केलेली आहे. शेवटचा मुद्दा चर्चा केलेला आहे आणि एकंदरीत म्हणजेच बढती या तत्वाची चर्चा केल्यानंतर या बढतीची चर्चा करत असताना सेवा ज्येष्ठता व गुणश्रेष्ठत्व, ज्येष्ठतेचे तत्व, सेवानिष्ठ तत्व आणि गुणश्रेष्ठत्वाचं तत्व या दोन्ही पद्धतीने भारतात बढती दिली जाते किंवा भरती केली जाते. भरतीच्या माध्यमातून बढती दिली जाते हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. इथं हा भाग संपलेला आहे. याची चर्चा आपण कालच्या लेक्चर्स मध्ये केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चर्स मध्ये आपण नागरी सेवकांचे या संबंध घटकांची चर्चा केल्यानंतर राजकीय तटस्थता या मुद्द्याची आपण चर्चा करणार आहोत. सनदी नोकरांची राजकीय तटस्थता ही संकल्पना राज्य प्रशासनात अत्यंत महत्त्वाची आहे. सनदी नोकर वर्ग हा कायमस्वरूपी पदावर राहत असतो. तो विशिष्ट वयाच्या पर्यंत पदावर राहत असतो एकदा भरती झाल्यानंतर आणि त्यांच्या कामकाजामध्ये कार्यक्षमता स्थैर्य राहण्याच्या दृष्टिकोनातून तो कोणत्याही विशिष्ट राजकीय पक्षाची पक्षपाती करता कामा नये किंवा एकनिष्ठ नसला पाहिजे. म्हणजे तो हित संबंध साधता कामा नये या दृष्टिकोनातून राजकीय तटस्थता महत्व आहे. म्हणजे तो राजकारणापासून अलिप्त असला पाहिजे. तरच शासन प्रक्रियेमध्ये प्रशासनाचं कामकाज गतिशील पद्धतीने होणार आहे. त्यामुळे संधी सेवकांच्या बांधिलकीवर राजकीय तटस्थतेवर अवलंबून असते. संधी सेवकांनी राजकारणापासून अलिप्त असलं पाहिजे. राजकीय निवडणुका लढवू नयेत. त्यांनी पक्षीय दृष्टिकोन स्वीकारू नये. कोणत्याही पक्षाचा सदस्य नसला पाहिजे. ह्या बाबी असलेल्या प्रदेशात तरच राजकीय तटस्थता अवलंबून राहणार आहे. जर काय ह्या बाबी नसत्या, एखादा संधी नोकर वर्ग एखाद्या विशिष्ट राजकीय पक्षाची निवडणुका लढवत असेल तर त्याला आपल्या नोकरीचे राजीनामा द्यावा लागतो. हे देखील बाब लक्षात ठेवावं लागेल. त्यामुळे राजकारणापासून अलिप्त राहणे स्थूलपणाने राजकीय तटस्थतेचा अर्थ घेतला जातो. वास्तविक देशातील नागरिकांना जे राजकीय अधिकार दिले जाते ते राजकीय अधिकार संधी सेवकांना मिळणे आवश्यक असते. जरी असं असलं तरी संधी नोकर वर्गांना मतदान करण्याचा अधिकार देखील आहे, मात्र निवडणुका लढवण्याचा अधिकार नाही. तो पदावर असेपर्यंत जेव्हा तो पदापासून मुक्त होतो तेव्हा तो निवडणुका लढवू शकतो. ही बाब देखील लक्षात ठेवावी लागेल. फ्रेडरिच यांच्या मते प्रशासन अशी प्रक्रिया आहे की ज्यामध्ये संधी सेवकांना राजकारणाला पूरक असेच प्रशासकीय कार्य करावे लागते. ज्याप्रमाणे राजकारणाला लोकाभिमुख असते त्याप्रमाणे प्रशासनही लोकाभिमुख असले पाहिजे. वाल्डो यांच्या मते संधी नोकरांना राजकीय तटस्थतेचा विचार वास्तववादी दृष्टिकोनातून केला पाहिजे. राजकारण प्रशासनांना एकमेकांपासून अलग करणे बरोबर ठरणार नाही असं देखील काही विचारवंतांनी म्हटलेलं आपल्याला दिसून येतं. बंटस्ली या विचारवंताच्या मते प्रशासन आणि राजकारण या दोन्ही गोष्टी भिन्न आहेत. कारण राज्याचे कार्यक्षेत्र व्यापक असते त्यामुळे राजकारण व्यापक सर्वसमावेशक असते, परंतु प्रशासन हे मर्यादित स्वरूपाचे असते असं बंटस्ली या विचारवंताने म्हटलेलं आहे. असं विविध विचारवंताचा मत प्रवाह आलेला आपल्याला दिसून येतो. वुड्रो विल्सन यांच्या मते प्रशासन ही व्यावसायिक स्वरूपाचे असते तर राजकारणापासून वेगळे ठेवणे आवश्यक असते. ही बाब देखील लक्षात ठेवावी लागेल. जरी असे असलं तरी शासनाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी प्रशासनावर असते. त्यामुळे शासन आणि प्रशासन, शासनामध्ये राजकारणातून निवडून आलेले प्रतिनिधी असतात तर प्रशासनामध्ये भरतीच्या माध्यमातून नियुक्ती केलेले सनदी नोकर वर्ग असतात. हे कायमस्वरूपी असतात, ते मात्र विशिष्ट कालावधीसाठी असतात. हे देखील आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. म्हणजे हे पाहत असताना इतर राजकीय तटस्थता याची चर्चा आपल्याला करावी लागेल. त्यामुळे राजकारण आणि प्रशासन या एकाच नाण्याच्या दोन बाजू दिसतात असं हेरॉल्ड स्टीन यांच्या मते आपल्याला पाहावयास मिळते. वरीलप्रमाणे विचारवंतांनी मते आजमावून पाहिले असता आपल्याला असे म्हणता येईल की आधुनिक राजकीय व्यवस्थात राजकारण आणि प्रशासन या दोन्ही गोष्टी परस्परांना पूरक आणि पोषक आहेत. जरी असं असलं तरी आधुनिक कालावधीमध्ये प्रशासन आणि राजकारण या दोन्ही गोष्टी पूरक असलेल्या आपल्याला दिसतात. नंबर 2, राज्यकर्त्यांना वाढता हस्तक्षेप, वाढते नियंत्रण टाळण्यासाठी संधी नोकर वर्गाने राजकारणापासून तटस्थ राहणे योग्य होईल. राजकारणामध्ये संबंधित खात्याचा मंत्री किंवा विशिष्ट राजकारणाचा वाढता हस्तक्षेप संधी नोकर वर्गावर येत असेल तर त्यावेळेला संधी नोकर वर्गाने राजकारणापासून तटस्थ राहणे योग्य आहे आणि हे राहणे योग्य होईल अशा प्रकारचं मत मांडलेलं दिसून येतं.
जरी असं असलं तरी विविध देशामध्ये राजकीय तटस्थता ही विविध प्रकारची असलेली आपल्याला दिसून येते. याच्यामध्ये इंग्लंडमध्ये संधी सेवकांची राजकीय तटस्थता कशी आहे बघा. 1949 साली इंग्लंडमध्ये संधी नोकरांच्या संदर्भात नियुक्ती केलेल्या मास्टरमन समितीने संधी नोकरांच्या अधिकाराने मांडलेले विचार महत्वपूर्ण आहेत. आणि ते काय विचार आहेत बघा. संधी सेवकांचा निष्पक्षपातीपणा महत्वाचा आहे. नंबर 2, संधी सेवकांची निष्ठा महत्वाची आहे आणि गुणवत्तेनुसार बढती या पद्धतीचा त्यांनी स्वीकार केलेला आहे हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. जो नोकरवर्ग शासनाची ध्येय ठरवण्याच्या अंमलबजावणीच्या प्रत्यक्ष कार्यात असेल त्यांना पार्लमेंटची निवडणूक लढवता येणार नाही. उदाहरण वरिष्ठ सचिव, वरिष्ठ शासकीय अधिकारी, जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी यांची. म्हणजे इंग्लंडमध्ये जो सनदी नोकरवर्ग आहे त्यांना पार्लमेंटची संसदेची निवडणूक लढवता येणार नाही हे देखील बाब लक्षात ठेवावं लागेल. जो नोकरवर्ग केवळ प्रशासकीय, व्यावसायिक, तांत्रिक किंवा कारकुनी स्वरूपाचं कार्य करतात त्यांना पार्लमेंटची निवडणूक. म्हणजे जो सनदी नोकरवर्ग आहे तो प्रशासकीय, व्यावसायिक, तांत्रिक, कारकुनी काम स्वरूपाचं काम करतो त्यांना मात्र निवडणूक लढवता येते असं या मास्टर मन समितीने सांगितलेलं आपल्याला दिसून येतं. ब्रिटिश संधी सेवकांना पूर्व परवानगी घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या राजकारणात भाग घेता येतो. मात्र याला पूर्व परवानगी घ्यावी लागते. संधी सेवकांना राजकीय भाषण देता येत नाही. त्यांना कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रचार करता येणार नाही ही देखील बाब इंग्लंडमध्ये असलेला आपल्याला दिसून येते. थोडक्यात संधी सेवेवर कोणत्याही राजकीय हस्तक्षेप होणार नाही. संधी सेवकावर कोणतीही राजकीय दबाव टाकला जाणार नाही ही बाब देखील असलेली आपल्याला दिसून येते. नंबर 2, अमेरिकेतील संधी सेवकांची राजकीय तटस्थता काय आहे बघा. सुरुवातीच्या काळात गुणवत्तेचा व कार्यक्षमतेच्या यांना महत्त्व न देता इतर लूट स्पॉइल सिस्टीम पद्धतीचा पुरस्कार करण्यात आलेला होता. मात्र नंतरच्या कालावधीमध्ये लूट पद्धतीवर प्रकट टीका होऊन 1883 साली पेंडल्टन आयोग स्थापन करण्यात आला आणि पेंडल्टन कायद्यानुसार संधी सेवकांच्या भरती पद्धतीत सुधारणा करण्यात आली आणि संधी सेवकांच्या राजकीय तटस्थतेऐवजी नियम काढण्यात आलेले आपल्याला दिसून येतात. 1929 साली हॅच ऍक्ट नुसार संधी सेवकांच्या राजकीय कृतीवर बंदी आणण्यात आलेली आपल्याला दिसून येते आणि त्यांना राजकीय पक्षाच्या प्रचारात भाग घेता येणार नाही. त्यांना फक्त मतदानाचा अधिकार देण्यात आलेला आपल्या अमेरिकेमध्ये दिसून येतो. 1959 साली हुवर कमिशन कडून राजकीय तटस्थतेबाबत स्पष्ट नियम करण्यात आले आणि अमेरिकेच्या संधी सेवकांना राजकीय तटस्थता 2 गोष्टींवर आधारलेली आहे. नंबर 1, कोणत्याही राजकीय कृतीद्वारे संधी सेवेच्या कार्यक्षमतेवर आणि निष्पक्षपाती कृतीवर आक्रमण होऊ नये. नंबर 2, राजकीय कृती ही सार्वजनिक हिताला बाधा आणणारी असू नये. अमेरिकेत कोणत्याही राजकीय पक्ष सत्तेवर आला तर त्याचा राजकीय प्रभाव संधी सेवेवर येत नाही. म्हणजे जी पूर्वीची लूट पद्धती होती त्याच्यावरती बंधन टाकण्यात आलेलं आपल्याला दिसून येतं. हे लक्षात ठेवावं लागेल. अमेरिकेतील संधी सेवा ही निष्पक्षपणे कार्य करत असली तर त्यातील राजकीय नेते, राजकीय गट, संघटना यांचा प्रभाव संधी सेवकावर पाडला जातो हे देखील आपल्याला नाकारता येत नाही हे देखील आपण लक्षात ठेवावं लागेल. नंबर 3, भारतातील संधी सेवकांची राजकीय तटस्थता यामध्ये भारतीय प्रशासनावर ब्रिटिश प्रशासनाचा प्रभाव पडला असल्या कारणाने ब्रिटिश प्रशासनाचा देखील आपण याच्यामध्ये पुरस्कार केलेला आहे. भारतीय संविधानाच्या अंतर्गत भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 309 मध्ये संधी सेवकांच्या भरती संबंधी सेवा संबंधी नियम करण्यात आलेले आहेत आणि भारतीय संधी सेवेतील कर्मचारी राजकीय तत्संबंधी पुढील गोष्टी दिसून येतात. नंबर 1, संधी सेवेतील कर्मचारी शासनाची एकनिष्ठ राहून निष्पक्षपणे कार्य करू शकेल. नंबर 2, संधी नोकरांना प्रौढ व गुप्त मतदान पद्धतीने मतदान करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. संधी नोकरांना संसदेची निवडणूक लढवता येणार नाही. लोकसभेसाठी उमेदवार म्हणून उभे राहायचे असेल तर संधी नोकर सेवकाला प्रथम आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागतो. नंबर 4, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत संधी सेवकाला उभे राहता येत नाही. नंबर 5, निवडणुकीत प्रचार करण्याचे, आपले मत मांडण्याचे स्वातंत्र्य संधी सेवकाला नाही. दूरदर्शन, नभो आणि वृत्तपत्रे, समाजमाध्यम माध्यमाद्वारे संधी सेवकांना आपले पक्षीय मत मांडता येत नाही. संधी सेवकांना कुटुंबीय नातेवाईकांना कोणत्याही राजकीय पक्षाचे आर्थिक निधी गोळा करता येत नाही. नंबर 7, संधी सेवकाला कोणत्याही राजकीय पक्षाचे सदस्य स्वीकारता येत नाही. संधी नोकरांनी राजकारणात भाग घेऊ नये. तसेच कोणत्याही राजकीय पक्षाचे संधी नोकरांवर वर्चस्व स्थापन करू नये. प्रत्येक संधी नोकर निवडणूक आचारसंहितेचे कार्यक्रम पालन करे. संधी सेवक आपल्या कार्याशी बांधील राहून निष्ठेने, सचोटीने आपली भूमिका पार पाडेल. अशा प्रकारे भारतात राजकीय दृष्टीने सांगितले आहे. थोडक्यात इंग्लंडमध्ये ज्या पद्धतीचा प्रसार केला तशाच पद्धतीने भारतामध्ये केलेला आपल्याला दिसतो आणि याची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कलम 309 मध्ये करण्यात आलेली आपल्याला दिसते. राजकारणापासून पूर्णपणे अलग असला म्हणजे जर का एखाद्या संधी सेवकाला निवडणूक लढवायची असेल तर आपल्या नोकरीच्या पदाचा राजीनामा द्यावा लागतो हे देखील लक्षात ठेवावं लागेल. राजकीय तटस्थतेचा विचार जसा होकारात्मक दृष्टिकोन केला जातो तसं तो नकारात्मक दृष्टिकोन केला जातो आणि आधुनिक काळात सर्व देशांमध्ये संधी सेवेच्या राजकीय तटस्थतेची भूमिका स्वीकारण्यात आलेली आहे. ऑस्ट्रेलिया, कॅनडा, स्वित्झर्लंड, इंग्लंड, बेल्जियम या देशात देखील सेवकांना मर्यादित स्वरूपात राजकीय अधिकार दिलेले आहेत.
आशिया आफ्रिका खंडात जसे नवीन राष्ट्र उदयास आलेले आहेत त्या राजकीय अधिकार दिलेले आपल्याला दिसतात, हे देखील बाब लक्षात ठेवायला लागेल. राज्याच्या प्रशासनाचे सातत्य टिकवण्यासाठी आणि निष्पक्षपातीपणे लोक प्रशासनाचे काम चालवण्यासाठी राजकीय तटस्थता महत्वाची आहे. नंबर 2, नागरी सेवकांना राजकीय हक्क मिळाले तर ते आपल्या संघटना स्थापन वक्तव्य निर्माण करतील, अंदाजपत्रक अर्थपद्धती यावर आपले वचन स्थापन करतील, लोकांचा प्रश्न विश्वास नाही होईल, त्यामुळे राजकारणापासून त्यांना अलग केलं पाहिजे, हे देखील लक्षात ठेवावं लागेल. संधी नोकरांनी राज्याच्या प्रश्नाचे एकनिष्ठ राहून कार्य केले पाहिजे आणि शासनाची जनतेची अपेक्षा असते वरील कारणामुळे संधी नोकरांना राजकीय अधिकार देऊ नये अशा प्रकारची भूमिका मांडलेली आपल्याला दिसून येते. साधारणतः 22% कर्मचाऱ्यांना निवडणुकीशिवाय सर्व राजकीय कार्यात भाग घेता येईल आणि 16% कर्मचारी अधिकाऱ्यांना मात्र राजकीय अधिकार दिलेले नाहीत. 62% संधी नोकरांवर राजकीय बंदी नाहीत. अशा प्रकारचा फरक इंग्लंडमध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल केलेले दिसतात. प्रोफेसर रतन स्वामी यांनी काही मत मांडलेलं आहे. प्रशासनाचे स्थैर्य कार्यक्षमता सातत्य टिकवण्यासाठी संपूर्ण प्रशासन देशावर अवलंबून असतो, म्हणून राजकीय तटस्थतेच्या धोरणाचा सर्व देशांनी पुरस्कार केलेला दिसतो. थोडक्यात राजकारणापासून संधी नोकर वर्गाने, सनदी सेवकांनी, नागरी सेवकांनी हे अलिप्त राहायला पाहिजे आणि निवडणुकीमध्ये भाग घ्यायचा असेल तर आपल्या पदाचा राजीनामा देऊन, नोकरीचा राजीनामा देऊन ती निवडणूक लढवू शकते. तर इंग्लंडसारख्या देशामध्ये काही प्रमाणात शिथिलता आणलेली आपल्याला दिसते. अशा प्रकारे राजकीय तटस्थता याचा चर्चा आपण केलेला आहे. इथं हा भाग संपलेला आहे. माझ्या मते इथं हा पहिला टॉपिक सेवक प्रशासन संपलेला आहे. धन्यवाद.